आगरी कोळी लग्न म्हटली की परंपरा ही जोपासली जातेच. जेवढी आगरी कोळी लग्न समारंभात मज्जा मस्ती असते, तसंच परंपरेला सुद्धा आणि संस्कृतीला सुद्धा एक महत्वाचं स्थान आहे. तर असंच एक परंपरा आणि संस्कृती जोपासणारं एक वाद्य सनई म्हणजे टिमकी बाजा. या टिमकी बाजाचे जे काही कलाकार आज इथे आलेले आहेत, आपण आज त्यांच्याशी हितगुज करणार आहोत. त्यांच्यासोबत आपण बोलून त्यांच्या कलेबद्दल थोडी माहिती आपण गोळा करणार आहोत. तर हे जे तुम्ही जे वाद्य वाजवताय याला काय म्हणतात? ढोलक बोलतो. ढोलक. टिमकी बाजाचं ढोलक हे कशापासून बनलेलं असतं? लाकडापासून. आणि याचं जे पान आहे ते पान तांबडं असतं हा. आणि एक पान पहिलं प्लास्टिक जातं. अच्छा, मग याच्या आवाजामध्ये काय आहे? याच्या आवाजामध्ये पूर्ण 5 भांड्याचं नाद येतो, ताल भेटतो. याचा ताल असतो. ताल येतो. अच्छा, आणि तुम्ही किती वर्षापासून ही कला मी 16 वर्षापासून 16 वर्षापासून तुम्ही वाजवताय. मग या कलेला आहे का मागणी आपल्या? हा, मागणी आहे भरपूर. म्हणजे तुम्ही कॉल करतात. कुठे कुठे आजपर्यंत गेलेले आहेत आता वाजवायला? आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण ठाणे जिल्हा पूर्ण? अंबरनाथ तालुका हे गंतोली, अच्छा. राबटा, वाशी. पण महाराष्ट्रात वगैरे इतर ठिकाणी कुठे आहे का? महाराष्ट्र ठिकाणी नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे जिल्ह्यात ही जास्त मागणी आहे याला. मग तुम्हाला काय वाटतं की ही कला जोपासली पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीने पाहिजे, याच्या पुढच्या पिढीने वाजवायला पाहिजे, वाजवायला पाहिजे, शिकायला पाहिजे. शिकायला पाहिजे. तुमच्याकडे येतात का कोणी शिकायला वगैरे, असं कोणी मुलं आता ती हौशी? नंतरची पिढी म्हणजे आता लहान मुलं आहेत. हा. ते आमचा एक भावाचा मुलगा पकवत वगैरे वाजवतो. आता या गोष्टीमध्ये त्यांना पण थोडंसं प्रॅक्टिस द्यावं लागेल. हा, म्हणजे आवड निर्माण होण्यासाठी आवड त्यांना निर्माण. करावं. एक मिनिट इकडे बघा. आपण बघूया की याच्या पुढचं वाद्याची आपण माहिती घेऊया. याच्या पुढचं वाद्य कोणतं आहे? तर या वाद्याला काय म्हणतात? याला या गोष्टीला टिमकी म्हणतात. अच्छा, म्हणजे या संपूर्ण बँडचं नाव या टिमकी? पूर्ण बँडचं सारं साहित्याचं वाद्य- नाव हा, टिमकी आहे. टिमकी आहे, म्हणजे याच्यावरूनच टिमकी बाजा त्याच्यावरून टिमकी बाजा हे नाव पडलं. पडलेलं आहे. हो. तर याच्या आवाजात आणि त्या ताशाच्या आवाजामध्ये काय फरक आहे? फरक म्हणजे काय, ह्यो तो मध्यम असतो, ह्यो जरा याच्या वाजतो आणि यापेक्षा ह्यो जास्ती वाजते. मग तुम्ही किती वर्षापासून वाजवताय? मी कमशा 8 वर्षापासून वाजवतो. अच्छा, आणि कुठून शिकलात तुम्ही? मी माझ्या वडिलांकडून शिकलो. अच्छा, म्हणजे सगळे पारंपरिक आपण परंपरा जोपासलेली आहे. परंपरा. तर तुम्ही एकदा वाजून दाखवा.
वाटलं भले दिवाबाई म्हणायच्या नावाचा होणार पावलाय देव बडा बल्लारे पावलाय देव बडा बल्लारे पावलाय देव बडा बल्लारे हे देवा आता या टिमकी बाजाचं एक शेवटचं वाद्य राहिलेलं आहे ते म्हणजे सनई. तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर या सनई बद्दल काका सांगा ना आम्हाला, काय तुम्ही सांगा. ते सणेमध्ये सांगू का, 12 वर्षाचा होतो तिथपासून आमचे भाऊ वाजवायचे. त्यांच्यामुळे आम्हाला पण हा सराव झाला. म्हणजे 12 वर्षाचे तुम्ही असल्यापासून वाजवताय का? हा, मग तुम्ही इतरांना सुद्धा ही कला शिकवलेली आहे? 1976 ला कामावर लागलो हा. त्यावेळेपासून हा सराव सुटला. आता 14 वर्ष सर्व 1989 ला कंपनी सुटली, तिथपासून पुन्हा चालू केला. मग तुम्ही ही कला दुसऱ्यांना सुद्धा शिकवता का, इतरांना? आता मुलं सर्व शाळेत जातात. शाळेत जाणारी मुलं पण जर तुमच्याकडे कोणी आलं शिकण्यासाठी हौशी, तर तुम्ही त्यांना शिकवता? हा, आता आमचे पोरं बाळा आहेत ना, ते कधी कधी करतात प्रॅक्टिस. पण आहे म्हणजे या वाद्याला मागणी आहे आपल्या इथून. आणि ही जोपासण्यासाठी आपण काय करू शकतो? याच्यासाठी काय आम्हाला कुठे असे कॉल भेटलं तर आम्ही जातो. हा, मग तुम्ही सगळ्या प्रकारची म्हणजे गाणी वाजवता का? हिंदी, मराठी, कोळी गीतं वगैरे आपली सगळी? अरे तू बानो प्रकल्पग्रस्ताने वाटलं भलं प्रकल्पग्रस्ताने वाटलं भलं देवासाई बनायच्या नावाचं होणार विमान झालं देवासाई बनायच्या नावाचं होणार विमान झालं. आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याशीच हितगुज करणार आहोत. तुम्ही ही कला किती वर्षापासून जोपासलेली आहे? वयाच्या 10व्या वर्षापासून ही कला चालू आहे. अच्छा, आणि तुम्ही कुठे शिकलात ही कला? आमचे वडील वाजवत होते. म्हणजे परंपरेपासून ही चालू आलेली आहे. आणि कुठे कुठे तुम्ही ही तुमची कला दाखवता? आम्ही म्हणजे साखरपुड्यात, आपल्या लग्न कार्यात, अजून काही मर्तिकाच्या यात सुद्धा आम्ही काम करतो. अच्छा, मर्तिकाच्या याच्यात सुद्धा ही त्याच्यात सुद्धा वाजवली हो, जाते हो. सनई. म्हणजे काय विशेष असेल त्याच्यात, काय वाजवले जाते? ते अभंग असतात ते मर्तिकाचे, हा. ते मर्तिकाचे अभंग वाजवत मग बाकीचं चालू होतं ते. अच्छा, ठीक आहे. म्हणजे अजूनही या कलेला तितकीच मागणी आहे? होय ना. तर ही कला जोपासण्यासाठी आपण काय काय करू शकतो? आपण या कलेसाठी सर्व साहित्याचे तडजोड करणं, त्याची व्यवस्थित निगा लावणं, या पद्धतीने आम्ही सारखं वारंवार करतच राहिलो. तुम्ही जे हे वाद्य वाजवताय त्याला काय म्हणतात? याला रणवाद्य म्हणतात. याची काय वैशिष्ट्य काय आहे याचं? सनईचं वगैरे.
अच्छा, वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे काय कशापासून बनलेलं आहे? ही लाकडापासून लाकडापासून बनलेलं असतं हे? अच्छा. सर्व साहित्य लाकडापासून असतं. आणि हे वाजवण्याचं एक तुम्ही आम्हाला एक छोटीशी एक झलक तर आता आपण पाहिलं तो टिमकी बाजा आणि त्या प्रत्येक वाद्याची आपण माहिती आणि त्या कलाकारांची सुद्धा आपण माहिती या माध्यमातून बघितली. तर ह्या आजच्या 21व्या युगात डीजे आणि बँजो बँडच्या जमान्यात सुद्धा टिमकी बाजाला तितकंच महत्व आहे आणि तितकीच मागणी आहे. तर या टिमकी बाजाची मागणी उत्तरोत्तर वाढत जावो आणि यांच्या कलेला एक नवीन नाव मिळो, कीर्ती मिळो, यासाठी आपण यांना शुभेच्छा देऊया. आणि तसंच यांची दखल सरकार दरबारी सुद्धा व्हावी आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा यांचे कार्यक्रम व्हावेत अशी आपण अपेक्षा करूया, शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आणि जाता जाता अजून एक झलक आपण टिमकी बाजाची ऐकूया. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.